पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीएससी ला लागणारे म्हणजे व्हेटरनरी लागणारे डॉक्युमेंट बद्दल सर्वात सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिले आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया. मार्कशीट, आपले ग्रेड कार्ड आणि क्वालिफिकेशन एक्झामिनेशन म्हणजे तुमचं जर म्हणजे इन एक्झाम बघायला गेलं तर नीट यूजी ची मार्कशीट 2025 ची मार्कशीट लागणार. स्कूल ऑन कॉलेज लिव्हिंग लास्ट अटेंडेड लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे तुमच्यामध्ये. टीसी पाहिजेत. इन जनरल जर बघायला लागलं टीसी पण लागते तुम्हाला. टीसी इफ कॅन्डिडेट प्रेझेंटली ऍडमिटेड, जर तुम्ही सध्या एखाद्या कॉलेजमध्ये जर ऍडमिट असाल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणतं तरी कॉलेज घेतले, कशाला तरी कोणत्या तरी कॉलेजला जर ऍडमिशन घेतलेला असेल तर त्यामध्ये फॉर्मॅट वेगळा लागतो. जर तुम्ही कोणत्या तरी कॉलेजला जर ऍडमिशन घेतलेला असेल, जर तुमचं जर एखाद्या कॉलेजला ऍडमिशन असेल किंवा इन्स्टिट्यूटला असेल तर फर्स्ट इयर डिग्री कोर्स फर्स्ट इयरला समजा जर असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट लागते. एक एप्रिलच्या नंतरचं जे असेल ते लागते तुम्हाला. ऑथॉरिटी रिस्पेक्टेड कॉलेज अँड इन्स्टिट्यूट विल बी कन्सिडर्ड इन द रिस्पेक्ट कॅन्डिडेट हु आर पास्ड 12th स्टँडर्ड और इक्विवलेंट एक्झामिनेशन फ्रॉम इन्स्टिट्यूट सिच्युएटेड आउट ऑफ द महाराष्ट्र. इट इज नॉट पॉसिबल टू अपलोड कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट. हा, जर सर्टिफिकेट जर होत नसेल ते, तर सर्टिफिकेट अपलोड मायग्रेशन बोनाफाईड सर्टिफिकेट. ओके, तर हे काय म्हणत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही जर एखाद्या कॉलेजला जर ऍडमिशन घेतलेलं असेल आणि जर तुम्हाला बीबीएससी ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या जवळ तुम्ही नीटची एक्झाम दिलेली असेल यावर्षी फर्स्ट इयरला, कशा काही जण करतात ना, तर त्यांनी काय करायचं, तुमचं कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागते. आणि जर तुम्ही इतर राज्यातले विद्यार्थी असाल आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घेणार असाल तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तिथलं लागते. ते कधीच पाहिजेत, 1 एप्रिलच्या नंतरच पाहिजेत. आता डोमासेल सर्टिफिकेट, रेसिडेंट सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट, जे तुम्हाला हे डोमॅसेल सर्टिफिकेट महाराष्ट्रातल्या स्टुडंटला लागतं. जे महाराष्ट्रामध्ये असतात, रहिवासी असले 10 वर्षाचे रहिवासी पाहिजेत त्यांना लागतात डोमासेल सर्टिफिकेट. आणि जर बाहेर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सीट तुम्हाला मी सीट मॅट्रिक्स गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर ज्यांना सीटनुसार पण लागत असतं. म्हणजे सीट बाहेर राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीट वेगळ्या प्रकारे आहे, तर त्यांना नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं, म्हणजे ते भारताचे रहिवासी आहेत ते लागत असतं. आता बघा, लिस्ट सर्टिफिकेट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर रिझर्वेशन, ज्यांना रिझर्वेशन पाहिजेत असतं, म्हणजे रिझर्वेशन साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तर सीईटी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन आपण सगळी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट लागतं एक. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे आता कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कोणाकोणाला लागते तुम्हाला मला सांगायची गरज नाही. नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट फॉर कॅन्डिडेट इन्व्हिजन विजे एनटीए एबीसीडी, एनटी कॅटेगरी एबीसीडी वाल्याला एक लागतं. एबीसीडी, ओबीसी, एससीबीसी, एसबीसी कॅटेगरी इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी आफ्टर, म्हणजे 1 एप्रिलच्या नंतरचं तुमचं व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे. सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्ही जेव्हा सबमिशन करता त्यावेळेस, म्हणजे हे तिन्ही डॉक्युमेंट एकच राहतात. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एकाच जागी राहतो, ते तुम्हाला माहित असणार आहे आणि हे तुम्ही बऱ्याचपैकी काढलेले पण असणार आहे. हे 1/4च्या नंतरच लागतं. ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट, हा हे सर्टिफिकेट बघा नवीन आहे. हे सर्टिफिकेट व्हेरी इम्पॉर्टंट पण आहे. ऍग्रिकल्चर तहसीलदार सर्टिफिकेट जे आहे हे व्हेरी आयएमपी सर्टिफिकेट आहे. हे कोणासाठी लागतं हे बघा, आपण घेतो ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट, म्हणजे ज्याचे आई वडील शेती करतात त्यांना सीट्स मध्ये रिझर्वेशन राहतं, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन भेटत असतं. त्याच्यामुळे हे सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यायचंय. हे 1/4च्या नंतर, म्हणजे तुमचं 1 एप्रिल 2004च्या नंतरचं सर्टिफिकेट पाहिजेत. आणि याचा फॉर्मॅट जे आहे तुम्हाला आमच्या ग्रुपवर भेटून जाईल. मी थोड्या दिवसात काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर, म्हणजे आपल्या रिझल्ट नंतर ग्रुपवर टाकून देईल. तर हे ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट इश्यूड बाय द, म्हणजे ज्यांच्या आई वडील शेती करतात त्यांना सीट्स मध्ये रिझर्वेशन राहते, त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट लागत असतं. त्यांचं त्यांना सीट्स मध्ये रिझर्वेशन भेटतं आणि ते कधीच पाहिजेत, 1 एप्रिलच्या नंतरच पाहिजेत. आणि याचा जे फॉर्मॅट आहे मी ग्रुपवर टाकेल थोड्या दिवसानंतर. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, म्हणजे इश्यूड बाय द डिस्ट्रिक्ट रिसेटलमेंट ऑफिसर अँड रिहॅबिलिटेशन ऑफिसर इन द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन द प्रिस्क्राइब फॉर्म. हा, हे म्हणजे कसं माहितीये का, एखादा खाजगी काम करण्यामध्ये एखाद्याच्या वडिलाला काहीतरी अफेक्टेड झालं किंवा हँडिकॅप वगैरे झाले, प्रोजेक्ट अफेक्टेड झाले, तर म्हणजे एखादं काम करता वेळेस त्यांना जर लागलं वगैरे किंवा ते हँडिकॅप म्हणून इंडिकेशन भेटतं, तर ते रिहॅबिलिटेशन सेंटर तुम्हाला कोणत्या पण डिस्ट्रिक्ट मध्ये राहतं तिथून ते सर्टिफिकेट भेटतं. जर एखाद्याच्या वडिलांना गव्हर्नमेंटचं काम करता वेळेस काही हानी वगैरे झाली असेल तर त्यांना ते सर्टिफिकेट भेटतं. त्यांनी ते अप्लाय केल्यानंतर त्यांना पण सीट मध्ये रिझर्वेशन भेटत असतं. आता त्याच्यानंतरचा एक महत्वाचा फ्रीडम फायटर सर्टिफिकेट ऍप्लिकेटेड पॅरेंट इश्यूड अंडर द सिग्नेचर ऑफ ऑनरेबल मिनिस्टर ऑफ इंडिया अँड चीफ मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट. आता हे कोणासाठी राहतं, ज्यांनी म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्य देण्याच्या भागामध्ये, स्वातंत्र्य
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होते, त्यांना हे सर्टिफिकेट भेटत असतं. म्हणजे हे आता आपले वडील तर नसणार आहेत, कारण की 100-1 वर्ष झाले, तर आपले आजी आजोबा यांच्यापैकी जर कोणी स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल बघा, तुम्ही तुमच्या वडिलांना विचारून बघू शकता. त्याचं जर सर्टिफिकेट जर असलं तर त्याचं पण तुम्हाला रिझर्वेशन भेटत असतं. याचे चान्सेस खूप कमी आहेत, लो चान्सेस असल्यासारखं सर्टिफिकेट आहे हे. याच्याबद्दल माहिती घ्या. डिफेन्स पर्सनल सर्टिफिकेट. आता याच्यानंतर सर्वात महत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे डिफेन्स पर्सनल सर्टिफिकेट, जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफ बोर्ड डिस्चार्ज सर्टिफिकेट फ्रॉम ऑफिसर कमांडिंग रेजिमेंट रिटायरमेंट ऑफ द सर्व्हिस और सर्टिफिकेट ऑफ कंपोनेंट ऑथॉरिटी क्लिअर इंडिकेटेड पिरियड ऑफ डिफेन्स सर्व्हिस. म्हणजे डिफेन्स सर्टिफिकेट जसं आपल्याला नीट मध्ये लागतं त्याच प्रकारे याचं पण डिफेन्स सर्टिफिकेट लागतं. म्हणजे जर एखादा सैनिक असला आपल्या याच्यामधले तर त्यांना हे डिफेन्स सर्टिफिकेट भेटतं. त्यांच्या मुलांना सीट्स मध्ये रिझर्वेशन असतं, त्याच्यामुळे डिफेन्स सर्टिफिकेट पण व्यवस्थित काढून घ्या तुम्ही. ते तुम्हाला मी नीटच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या D1 D2 आणि D3 असे 3 प्रकारचे सर्टिफिकेट राहतात. D1 D2 हे जे राहतात एक सर्व्हिस मॅनला राहते. D3 करंट सर्व्हिस करत असते त्यांना राहते. करंट सर्व्हिस इन द कॅन्डिडेट अप्लाय फॉर द अंडर फिजिकली हँडिकॅप. म्हणजे जे हँडिकॅप स्टुडंट राहतात त्यांना पण ते हँडिकॅप सर्टिफिकेट इश्यू बाय द गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन और इक्विव्हॅलेंट गव्हर्नमेंट, म्हणजे हॉस्पिटल मेडिकल बोर्ड रिझन इन दिस बिहेव. म्हणजे हे कोणासाठी, डिस्ट्रिक्ट जर तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट पाहिजे असेल तर एखाद्या डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जननं तुमच्याजवळ ते हँडिकॅप सर्टिफिकेट इश्यू केलेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ते अप्लाय होते. म्हणजे तुम्ही जर डिस्ट्रिक्टच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्या तिथं तुम्हाला हँडिकॅपचे सर्टिफिकेट इश्यू केल्या जाते, त्याच्यानुसार तुम्हाला रिझर्वेशन भेटत असतं. त्याच्यामुळे हे पण सर्टिफिकेट तुम्ही आता काढून घ्या. ऑर्फन सर्टिफिकेट, द कॅन्डिडेट वेकिंग विलिंग टू द ऍडमिशन फॉर ऑर्फन कॅटेगरी आर रिक्वायर्ड टू सबमिट ऑर्फन सर्टिफिकेट इश्यूड. ऑर्फन म्हणजे ज्याचे काही आई वडील नाही आहेत त्यांच्यासाठी ऑर्फन सर्टिफिकेट भेटत असतं. त्यांनी हे कुठून काढायचं तर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट लेटर राहते, त्याच्यात डेप्युटी कमिशनर चाइल्ड डेव्हलपमेंट पुणेमध्ये आहे याचं वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, त्याच्यामधून तुम्ही काढून घ्यावं. आणि बाहेर राज्यातल्या विद्यार्थ्यांनी बाहेर राज्यातून काढून घ्यायचं. तर प्रत्येक राज्यामध्ये असतं एक ठिकाण, तिथून भेटत जाते वुमन अँड चाइल्ड वेलफेअर, पुण्यामध्ये भेटतं, पुण्यामधून काढून घ्या. इकॉनॉमिकल EWS सर्टिफिकेट हे नसीब तहसीलदार, नाईब और तहसीलदार यांना पण 1/4/25 म्हणजे 1 एप्रिल 2025 च्या नंतरच पाहिजेत. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉयर इन केस ऑफ इन सर्व्हिस कॅन्डिडेट. म्हणजे जर एखादा कॅन्डिडेट सर्व्हिस करत असला कुठे, आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला नोकरी करण्यामध्ये कोणतं ऑब्जेक्शन नाही याचं एक सर्टिफिकेट भेटतं, ते काढून घ्यावं तुम्ही. आता विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही लगेचच्या लगेच कोणकोणते डॉक्युमेंट काढून घ्या याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे तुमची काउन्सिलिंगच्या वेळेस धावपळ होणार नाही. नीट यूजीची मार्कशीट तुमच्या थोड्या दिवसात येऊन जाईल. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC वगैरे ज्यांनी 12वी दिलेली आहे त्यांनी काढून घ्या. कॉलेजवाल्यांनी त्यांचं बोनाफाईड सर्टिफिकेट काढून घ्या, त्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी. डोमासेल सर्टिफिकेट पण तुम्ही ऑलरेडी काढलेलं असेल तरी पण जर नसेल काढले तर काढून घ्या. लिस्ट ऑफ सर्टिफिकेट डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये जर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, तिन्ही पण तुमचं एकदम इम्पॉर्टंट आहे, हे तिन्ही पण काढून घ्या. ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट आताच काढून घ्या. याचा फॉर्मॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला पाठवून देतो, आमच्या ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला भेटून जाईल फॉर्मॅट. आणि तुम्ही मला मेसेज करू शकता पर्सनली, त्याच्यावर पण तुम्हाला फॉर्मॅट भेटून जाईल. प्रोजेक्ट अपडेटेड पर्सन सर्टिफिकेट बाय डिस्ट्रिक्ट सेटलमेंट. प्रोजेक्ट अपडेटेड म्हणजे एखाद्या पर्सनला जर एखाद्या ठिकाणी काम करता वेळेस जर इंजुरी वगैरे झाली असेल, त्यांचं काम म्हणजे त्याला पहिले एवढं जर इंजुरी झाली असेल किंवा परमनंट जर डिसॅबिलिटी झाली असेल तर त्यांना ते भेटत असतं सर्टिफिकेट, त्यांनी पण ते काढून घ्यायचं. म्हणजे ते त्याच्या मुलाला सर्टिफिकेट मध्ये रिझर्वेशन मिळतं. फ्रीडम फायटर हे तुम्ही तुमच्या आजी आजोबाला विचारू शकता, कोणाला पण, त्याच्यानंतर तुम्हाला ते भेटून जाईल. कारण की आपले आई वडील तर शक्यच नाही असणार आहेत पण फ्रीडम फायटर मध्ये. डिफेन्स पर्सनॅलिटी सर्टिफिकेट जिल्हा, हे तर तुम्हाला माहिती आहे डिफेन्स सर्टिफिकेट कसं काढायचं ते. जर याच्याबद्दल पण काही डाऊट असला तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता, मी तुम्हाला क्लिअर करून देईल. तर कॅन्डिडेट अप्लाय फॉर ऍडमिशन फिजिकल हँडिकॅप, हे तर तुम्हाला सांगितलं मी कसं काढायचं ते, हे पण काढून घ्या तुम्ही फिजिकल हँडिकॅप. ऑर्फन सर्टिफिकेट, जे ऑर्फन आहेत त्यांनी पण हे सर्टिफिकेट आता काढून घ्या. नंतर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन, हे पण सर्टिफिकेट तुम्ही आता काढून घ्या. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटचं सध्या तर गरज नाही, त्यावेळेस काउन्सिलिंगच्या वेळेस तुम्ही काढू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे इकॉनॉमिकल विकर सेक्शन च्या नंतर ऑर्फन सर्टिफिकेट, नंतर द कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर फिजिकल हँडिकॅप अँड डिफेन्स पर्सनल सर्टिफिकेट, फ्रीडम फायटर सर्टिफिकेट, नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन सर्टिफिकेट, ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट, हे सर्व तुम्ही आता काढून घ्यायला पाहिजेत. हे आणि डोमासेल सर्टिफिकेट, हे एवढे डॉक्युमेंट तुम्ही, आणि स्कूल लिव्हिंग TC, हे एवढे डॉक्युमेंट तुम्ही आता काढून घ्या. म्हणजे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस धावपळ होणार नाही. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल कसलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपवर जॉईन व्हा, किंवा तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे.
तुम्हाला पूर्ण माहिती पुरवली जाईल. जर काही जर डाऊट असला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पण कमेंट करू शकता, तुमचे डाऊट क्लिअर केला जाईल. धन्यवाद.